दिवसभर मग म्हणा एक तरी मेसेज असा पडेल रास म्हणा इंस्टाग्रामवर की ताई मनास सोबत असं का बरं, आणि त्या इथला वाईट वागणार, तिथला वाईट कृत्य करतस तरी त्यासना सोबत का बरं चांगलं. तर मी प्रत्येकले तेच उत्तर देस. आज मी सोशल मीडियावर पण तेच सांगी राहिलो की बऱ्याच वेळेस आपले वाटस की यार आपण कितला चांगला वागणू, तर आपण कितलं चांगला करायला प्रयत्न कर, आपला मनमा त्याच्याबद्दल कितलं प्रेम आदर वगैरे वगैरे, पण तरी पण त्या लोक आपल्यासोबत वाईट कावं वागतस किंवा आपलं वाईट कावं चित्तस, आपल्यासोबत वाईट कृत्य कावं करतस, आपल्या मागे आपल्याविषयी काड्या कावं करतस किंवा मग आपल्यासोबत भेदभाव कावं करतस. तर मग आणि तरी पण त्या कसं काय खुश येतस किंवा व्यवस्थित हॅप्पी त्यासना लाईफमा सगळं का बरं आहे, त्यासले अजिबात कसानी चिंता का बरं नाही आहे, अन्न वस्त्र निवारा ज्या 3 मेन गरजा आहेत त्यासना लाईफमा शेतीच तरी कशा, आणि वरतून त्या इथला फेक कसं काय वागतं समाजासमोर, आणि समाज त्यासले ॲक्सेप्ट करा ना असं आपले वाटस. पण नाही, कर्म माहिती आहे तुमले, कर्म ते फिरिसन यस, आणि कर्मना मार इथला डेंजर रास तो फिरिसन असा यस. म्हणजे मन सांगा ना हाई आहे की आपले वाटत समोरला खुश आहे, हॅप्पी आहे, इथलं वाईट करीसन पण आपलं वाईट करीसन पण, तर नाही, जोपर्यंत त्यासना कर्म ज्या मागला जन्म नाही त्या संग्रहित आहे थोडाफार उरेल तो लगूनच त्यासना जीवनमा काही दिवस काही वर्ष या खुशाली नाहीत. तुम्ही त्याच्या शब्द आहे म्हणा हा व्हिडिओ सेव्ह करल्या, भविष्यमा काही वर्षानंतर त्यासले इथल्या घाण नरक यातना भोगण्या पडतीस ना, अक्षरशः सुसाईडना डोकामध्ये असं विचार येतस किंवा मग त्या काहीतरी उटपटांग हरकत करतस किंवा पुरा लाईफमा बशी जातस ना, त्यासनं काही करिअर रास ना, त्यासले सांसारिक सुख भेटस, हा तयार रास एक. म्हणजे प्रत्येक ना कोणाच तया आले होणी, आणि मग आपले जे भ्रम आहे की त्यासनं काबं चांगलं आहे त्या काबं इथलं हॅप्पीत नाही, जोपर्यंत त्यासना थोडाफार संग्रहित मागला जन्मना चांगला कर्म आहे तिथलाच त्या हॅप्पी आहेत. काही वर्षानंतर त्यासनी अधोगती हाई शेच, त्यासने अधोगती कोणीच सांभाळू शकत नाही. तुम्ही पण आटेच आहेत, मी पण आटेच आहे, तुम्ही पण देख जात. तर त्यामुळे आपल्यासोबत जर काही वाईट होत असणं उलट, आणि ते पण जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गमा राहतच नाही, आपल्यावर जेव्हा संकट येत असतं उलट आपण आभार मानायला पाहिजे ते यासाठी की आपला मागला जन्म जात असणं सोबत कर्म होतील त्या फिटी राहणार धीरे धीरे, आणि आपला चांगला दिवस येवा आहेत नाही समोरला ना वाईट दिवस येवा आहे. तर त्यामुळे ना कोणा काय दिवस येवा आहे तर नंतर विचार करा ना, पण हा विचार नाही करा ना की मग त्या काबा हॅप्पी, त्या काही दिवसासाठी हॅप्पी आहेत आणि आपण कर्मस्वयं मुक्त विराणू, त्यामुळे आपले पुढे खूप चांगला दिवस येवा आहेत हाच विचार करी चाला ना. जेव्हा आपण यंग राहतस ना, तरुण राहतस ना, तेव्हा कितलाही वाईट कर्म आपला नशीब मावनात ना आपला मग भोग आणि ताकद रास, आणि जवळ आपलं वृद्ध अवस्था आहे तवय जर आपल्यावर वाईट कर्म किंवा वाईट आपल्यासोबत घडस तवय त्यासारख्या नरक यात ना कोटेच नाही. त्यामुळे भगवान आपले तारुण्यमात जर काही भोगायला राहणार ना आरामतून भोगिले हसत हसत, कारण तुम्हाला जे म्हातारपण आहे ते मस्त जावावे. कारण कुठल्याच व्यक्ती मग म्हातारपण मा दुःख भोगाने ताकद नाही राहस, मरण मागच देव पाहिन. त्यामुळे असं समजिल्या की हाय आपलं म्हातारपण वाईट जावापेक्षा आपलं तारुण्य माझ्या संकटी राहणार त्या हसत हसत आई करल्या कर्म कटी राहणार. मला डोळ्यासमोरला उदाहरणं आहेत, आता मी नाव नाही लेवा, तर त्यासनी खूप वाईट परिस्थिती, खावाले नाही होतं, वट होतं वावऱ्या घरे तरी त्यासना अक्षरशः पीठ मायार आहेत, आणि त्या इथला देवधर्म न करे तर आमले समजे नाही की इथला देवदेव करतच नाही काय, तो त्यासना कर्मकटी राहतात, आणि तरी त्यासनी ते देवधर्मांना मार्ग सोडा आणि सडनली असा चेंजेस होणार की अचानक संपत्ती, अचानक सगळ्याकडून सुख सुविधा प्राप्त व्हावं लागणार. तर ज्या लोक तुम्हाला वाईट करी राहणार ना त्यासने अधोगती व्हावाले काहीच अंतर बाकी आहे. तर तुम्ही चांगला तुम्हाला पॉझिटिव्ह कर्म करत राहा, कोण वाईट करू नका आणि अध्यात्म सोडू नका. ज्याने अध्यात्मनी दोर धरी ना त्यानं नैया पार लाग गई. मला स्वतःना पर्सनल अनुभव आहे, म्हणा आपण लाईफमा चढ उतार आहेत, असं नाही की मी खूप सुखी आहे. तर काळजी नका करू, कर्म फिरिसन येतील त्यासले पण तिथला वाईट त्याच्यापेक्षा बत्तर दिन येतील. तर इथलं नाही हाय करा ना. फक्त लास्ट एकच सांगसू, आपल्या गंदा स्वभावरस आपल्यासोबत कोणी कितलं पण वाईट कर आपण त्याजवळ दुःखमा राहतस तर लगेच चालली जातस, सांत्वना करायला लागत, तसं नाही करा ना, अजिबात नाही करा ना. लास्टली इथलंच सांगसू, जिनके लिए तुम्हारा दर्द एक तमाशा था, जब उनकी बारी आएगी तब तुम शोक मनाने मत बैठना. याद रखना, दर्द तुम्हें भी हुआ था, तकलीफ तुम्हें भी हुई थी.